चला सगळ्यांनी तिरुपती दर्शनला. तर आम्ही निघालो आहे तिरुपती दर्शनला. तर अशी आमची तयारी झाली आहे. तर मस्तपैकी वगैरे बॅग वगैरे पॅकिंग करून घेतला आहे. आणि आम्ही मध्येच भिंत वगैरे होतं आणि मग बसलो आम्ही टॅक्सीमध्ये बसल्यानंतर मस्त फील येत होतं देवाला तिरुपती दर्शनला जाण्यासाठी. आणि मस्त वाटत होतं, म्हणजे खूप दिवसाची इच्छा पूर्ण होत आहे दर्शनला जायचं. तर टॅक्सीमधून उतरलो तर तिथून मग तिकडं टॅक्सी जात नव्हतं रेल्वे स्टेशनपाशी. तर मग नंतर आम्ही रिक्षा पकडलो. रिक्षा पकडल्यानंतर मग मस्तपैकी जात होतो, रिक्षात बसलेलो आणि सगळे मस्त खुश होते. तर नक्की सांगा तिरुपती दर्शनला अजून कोणी गेले नाही तिरुपती दर्शनला, कमेंट करा व्हिडिओला. तर नंतर मग काय तिथं गेलो आम्ही रेल्वे स्टेशनपाशी उतरलो. तर तेच आम्ही बघत होतो. तर मुलांनी काय वगैरे खाण्यासाठी घेतलं, फ्रूट्स वगैरे घेतलं. आणि असं तिकडचं लोकेशन होतं. हे आम्ही पोचलो इकडं ट्रेनच्या स्टॉपपाशी कुर्ल्यामध्ये पोचलो. आणि कुर्ल्याला पोचल्यानंतर ट्रेन येण्यासाठी खूप वेळ बाकी होतं. आणि असं सगळं गर्दी होतं. आम्ही घरून निघलो 5 वाजता, तर तिथं पोचलो 5:30ला. आणि ट्रेन होतं 6:30 वाजता. तर 1-1.5 तास बसलो मग ट्रेनचं वाट बघत. आणि खूप मस्त वाटत होतं, म्हणजे ते खुशी एक अलगच होतं तिरुपती दर्शनला जात आहे म्हणून. आणि खूप भारी वाटत होतं. तर असं आम्ही ट्रेनचं वाट बघत बसलेलो. आणि खूप व्हिडिओ शूट करून ठेवले आहेत. तुम्हाला नक्की एक दिवसाचे तुम्हाला व्हिडिओ तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. नक्की माझा व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ बघा आणि खूप खूप सपोर्ट करा माझ्या चॅनलला सगळ्यांनी. हे आलं आहे ट्रेन. आणि फायनली आम्ही ट्रेनमध्ये चढलो. आणि AC ट्रेन होतं. फर्स्ट टाईम AC ट्रेनमध्ये चढलो आहे. आणि याच्या आधी म्हणजे नॉर्मलच ट्रेनमध्ये जात राहते मी. माझं माहेर आहे संभाजीनगर. तर संभाजीनगरला जाताना मी नॉर्मल आपलं बिना ACच्या ट्रेनमध्ये मी जात राहते. असं मग ट्रेनमध्ये बसल्यानंतर असा एक व्हिडिओ शूट करून घेतला. आणि माझ्या मुलींनी ग्रीन चणे घेतले होते. आणि ट्रेन स्टार्ट झालं.
आणि सगळेच रिलॅक्स झाले ट्रेन स्टार्ट झाल्यानंतर. आणि खूप भारी वाटत होतं. अशा ह्या माझ्या 2 मुली बसले होते खिडकीपाशी. मग काय आता ट्रेनचा प्रवास चालू झाला. ACचं ट्रेन होतं म्हणून ते अंगावर ओढून झोपले. मग नंतर 8-9 वाजता घरून टिफिन बांधून नेली होती मी. तेच घरी मी बनवली होती फुलं भात आणि पनीर भाजी, चपात्या. अशा प्रकारचं मी टिफिन वगैरे बनवून घेतली होती. तेच आम्ही मस्तपैकी खाल्लो. आणि त्यांनी आंबे पण घेतलेले. जेवल्यानंतर आंबे वगैरे खाल्ले. असं मस्तपैकी बाहेरचं वातावरण मस्त वाटत होतं. पाणी वगैरे मस्त. आणि मग झाली आमचं रात्रीचं जेवण बिवण झोपण आणि मॉर्निंग. हे झालं आहे सकाळी 9-10 वाजता मग उठलो आम्ही. आणि तिथं क्यूटसी मुलगी होती. ते पण तिरुपतीलाच जात होते. असं आम्ही मग तिरुपतीला उतरलो. अशी आमचा ट्रेनमधला प्रवास झाला. हे बघा, हे तिकडचं तिरुपतीचं स्टॉपचं नाव. हा असा थोडा आमचा सगळ्यांचा व्हिडिओ शूट करून घेतला. आता चाललो आहे आम्ही आमच्या हॉटेल वगैरे बुक केलं होतं. आता तिकडंच चाललो आहे. असं मग त्या तिरुपतीच्या ठिकाणी तिकडं असे रिक्षा वगैरे असे होते. तर तुम्ही बघू शकता. आणि ऊन तर एवढं भरपूर होतं, बाप रे बाप, सांगू नका. ऊन खूपच होतं. आणि आम्ही टॅक्सी बस वगैरे एवढं शोधत होतो, पण काय भेटतच नव्हतं लवकर. मग नंतरून ओला त्यांनी बुक केला. मग ओला आलं. मग ओल्यामध्ये आम्ही बसलो सगळेजण. आमची आंघोळी आणि आम्ही तिथं जाऊन पोचलो 1 वाजता. 1 वाजता जाऊन पोचलो तिथं. आम्ही इथून मुंबईवरून 6:30ला बसलो होतो. तर तिरुपतीच्या तिकडं पोचलो आम्ही 1 वाजता. मस्त आम्ही एन्जॉय करत. आणि ही मॅडम झोपली माझ्या खांद्यावर. आणि नक्की सांगा हा माझा लॉंग व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि नक्की पूर्ण व्हिडिओ बघा माझा. मग असं आम्ही हॉटेलमध्ये पोचलो. हॉटेलमध्ये पोचता आम्हाला झालं 2-2:30 वाजले तिकडंच. आणि खूप मस्त वाटत होतं.
आमची आंघोळी वगैरे काही नव्हतं, तर आमचा अवतार कसा होता. असं मग हे खालचं हॉटेलमधलं होतं. मग आम्ही आलो लिफ्टमधून बाहेर. असं आम्ही पोचलो मग रूममध्ये. असं मस्तपैकी रूम, मस्त छान होतं रूम, पण खूप मस्त होतं. बघून एवढं मन खुश झालं रूम बघून. ही माझी मोठी मुलगी. मग कसं वाटलं रूम तुम्हाला? रूम मस्त भारी होता रूम पण. चला बाय बाय.